नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये. आता आपण बजेट संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. आयकरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्यांची मोठी निराशा झाली आहे. सलग 6व्या वर्षी कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसंच आयकर रिटर्न फाईल केल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका केल्याचं लक्षात येतं आणि त्यांच्यासाठी पुन्हा नव्यानं रिटर्न्स फाईल करण्याची संधी दिली जाणार आहे. करदात्याकडून एखादा आकडा किंवा उत्पन्न टाकायचं राहिल्यास त्यांची चौकशी होते, पण त्यांच्यावर विश्वास ठेवत ते बदलण्याची संधी देण्यात येईल असंही सांगितलं गेलंय. कर चुकवेगिरी प्रकरणामध्ये छापा टाकला गेल्यास सर्व संपत्ती जप्त करणार असल्याचा केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात डिजिटल करन्सी संदर्भातली एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वतःची डिजिटल करन्सी जारी करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली आहे. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाईल. डिजिटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चात आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येऊ शकेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. देशातल्या 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका सुरू केल्या जाणार आहेत. या बँका व्यावसायिक बँक स्थापन करणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं गेलं आहे. यामुळे डिजिटल पेमेंट्सना प्रोत्साहन मिळणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये खासगी कंपन्यांद्वारे 5G दूरसंचार सेवा मिळवण्यासाठी 5G स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. तसंच टेलिकॉम क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आता येत्या काळात उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. LICच्या IPOवर काम सुरू असून येत्या काही दिवसात आणखी काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LICला मार्च अखेरपर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध केलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान LICच्या IPO संबंधी माहितीपत्रक आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते बाजार नियामक सेबीकडे सादर केलं जाईल अशी माहितीही मिळतेय. केंद्र सरकारनं 2022च्या अर्थसंकल्पामध्ये पासपोर्टबाबतची एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी ई-पासपोर्ट जारी केले जातील अशी घोषणा केली आहे. या वर्षापासूनच भारतीयांना चिप असणारे पासपोर्ट उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. शालेय शिक्षणासाठी चॅनल्स सुरू करणार असून विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये शिकवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी 1ली ते 12वी साठी हे चॅनल सुरू केले जाणार असून त्यांची संख्या आता 12 वरून 200 पर्यंत वाढवण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनल काम करतील. यासाठी इंटरनेट, रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येईल असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. तसंच डिजिटल विद्यापीठ सुरू केलं जाणार असून या विद्यापीठाशी देशातल्या नामांकित विद्यापीठांचे करार असतील असंही त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राला दिलासा दिला गेलेला आहे. सहकारी क्षेत्राला द्यावा लागणारा पर्यायी कर 18% नुसार कर आता 15% करण्यात आलेला आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्यांचं उत्पन्न 1 ते 10 कोटींदरम्यान आहे त्यांचा कर 12% आता 7% कमी करण्यात आला आहे. किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. हे कृषी ड्रोन्स पिकांची पाहणी करणं, जमिनीच्या नोंदी ठेवणं तसंच कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणार आहेत. कृषी आणि पीक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. हर घर नल से जल द्वारे घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. याद्वारे 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरं बांधण्यात येणार असून त्यासाठी 48,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात यासाठी नव्यानं तरतूद करण्यात आलेली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावी त्यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे.
देशभरामध्ये हरित क्रांतीला चालना देण्यासाठी देशभरात कृषी विद्यापीठं उभारली जाणार आहेत। कृषी अभ्यासक्रमांमध्ये ऑर्गॅनिक शेती, केमिकल मुक्त शेती आणि झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल। त्याचबरोबर नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय। केंद्र सरकारकडून यावर्षी मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली असून त्याची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यातली काही रक्कम आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतिशक्ती योजनेची घोषणा केली आहे। या अंतर्गत देशातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं 25,000 किलोमीटरनं वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। पुढच्या वर्षभरात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्चित करण्यात आलेलं आहे। देशात एक उत्पादन एक रेल्वे स्टेशन ही योजना लागू केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। तसंच 400 नवीन वंदे भारत ट्रेन सादर केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। जमिनीची कागदपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील। तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येऊ शकेल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं। देशातल्या मागास जिल्ह्यांच्यासाठी काम करण्यात येणार असून 112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत। या जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या विकासासाठी गावांना रस्त्यानं जोडण्यासाठी विलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यात आलेली आहे। यासाठी सध्याच्या योजनांचं एकत्रीकरण केलं जाईल असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं। पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आता ऑनलाईन हस्तांतरण शक्य होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार असून या वर्षापासूनच पोस्ट ऑफिसेसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केलं जाईल। पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा देखील उपलब्ध होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। लष्करासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी निर्यातीवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर राहण्यावर भर दिला जातोय। संशोधन आणि विकास आणि इतर क्षेत्रांसाठी उद्योगांसाठी खुलं केलं जाणार आहे। स्टार्टअप सुद्धा यात सहभागी होऊ शकतील। लष्कराच्या बजेटमधल्या 25% यासाठी दिले जाणार आहे। अर्थसंकल्पामध्ये सौर ऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत। देशात सौर ऊर्जेसाठी सौर पॅनल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर दिला जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। सर्व गावांमध्ये आता भारतनेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट दिलं जाईल आणि 2025 पर्यंत प्रत्येक गावात इंटरनेट आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे। तसंच स्पेक्ट्रम लिलाव देखील यावर्षी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सरकार भांडवली खर्च 10.68 लाख कोटी करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे। भांडवली गुंतवणुकीत 35.4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे। 2 लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। यासाठी एक नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे। शक्ती वात्सल्य सक्षम अंगणवाडी 2.0 ही योजना सुरू करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे। पर्वतमाला योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागात प्रवास आणि पर्यटनाला चालना देणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे। देशातल्या सर्व मंत्रालयांमध्ये सुद्धा आता पारदर्शक खरेदी व्यवहारांसाठी ई-बिल यंत्रणा सुरू करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे। राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठकीत भांडवली गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची मागणी राज्यांकडून करण्यात आली आहे। गतिशक्ती योजना ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। जीएसटीच्या रचनेत अनेक बदल झाले असून एक कराचं स्वप्न आता पूर्ण झालंय। कोरोना काळ असून सुद्धा महसूल वाढताना दिसतोय। जानेवारी 2022 मध्ये 1,40,986 कोटींचं जीएसटी संकलन झालंय, जे आतापर्यंतचं सर्वाधिक आहे। कोरोना काळ असताना सुद्धा
अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानंच हे शक्य झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे। हिरे आणि रत्न यांच्यावरचं सीमा शुल्क आता 5% कमी करण्यात येणार आहे। कट आणि पॉलिश केलेले हिरे रत्न यांच्यावरचं शुल्क आता 5% कमी करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। दिव्यांगांच्या पालकांना टॅक्समध्ये विशेष सूट मिळणार आहे, तर पेन्शनधारकांनाही पेन्शनमधल्या करांमध्ये विशेष सूट मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे। 5 नदीजोड प्रकल्पांची ब्लूप्रिंट तयार करण्यात आलेली आहे। जलसिंचन योजनेतून 9.62 लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली आणण्यात येणार आहे। अर्थमंत्र्यांची यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली ही मोठी घोषणा म्हणता येऊ शकते। क्रिप्टोच्या उत्पन्नावर आता 30% कर लागणार आहे, तर क्रिप्टोकरन्सी देशात अधिकृत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे। देशामध्ये सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सिंचन आणि पिण्याचं पाणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। जल योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत ईव्हीजच्या म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या निर्मितीसाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे, तर ईव्हीजच्या साठी म्हणून जी बॅटरी चार्जिंगसाठी लागते त्यांच्यासाठी देखील खास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बदल योजना सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सुद्धा शेअर मार्केटमधली तेजी कायम असल्याचं पाहायला मिळालंय। शेअर मार्केटमध्ये 879 अंकांची वाढ झाली आहे। 58,893 वर मार्केट पोहोचलेलं आहे, तर दुसरीकडे निफ्टीमध्ये सुद्धा 234 अंकांची वाढ झाली आहे। 17,574 वर निफ्टी पोहोचलेला आहे। पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्कात घट करण्यात आल्याचं अर्थसंकल्पात सांगितलं गेलंय, तर इंधन स्वस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे। तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.50 रुपयांची कपात केलेली आहे। या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,907 रुपये इतका आता असणार आहे। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आता आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। डॉक्टरनं केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे माता आणि बालकाचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे। दुर्गा धोटे या 23 वर्षीय महिलेवर बेलसरे रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय आणि चुकीच्या उपचारांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करणार आहेत। पेट्रोल दिलं नाही म्हणून 2 तरुणांनी पेट्रोल पंपावर तोडफोड करत राडा घातलेला आहे। बीडच्या माजलगावमधल्या करवा पेट्रोल पंपावरची ही घटना आहे। हा सगळा तोडफोडीचा प्रकार इथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पेट्रोल पंप बंद असताना पेट्रोल का देत नाही म्हणून तरुणानं गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे। संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या पीएला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राकेश परब सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला, त्यानंतर त्याला कणकवली कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळेला कोर्टानं त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राकेशच्या मोबाईलवरून नितेश राणेंनी हल्लेखोरांना 36 फोन केल्याचं बोललं जात आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। मात्र ज्या नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरले त्यांच्याच अर्जाचा सरकार विचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती। यावेळेला ऑफलाईन अर्ज रखडत ठेवू नका अशा सूचना कोर्टानं राज्य सरकारला केलेल्या आहेत।
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर सही करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। विधिमंडळात एकमतानं विधेयक मंजूर होऊन सुद्धा राज्यपाल सही करायला नकार देत असल्याचं ते म्हणतायत। त्यामुळे आज पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सही करण्याची विनंती करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत। यूट्यूबवर मोदींचे 1 कोटींच्याहून अधिक सबस्क्रायबर्स झालेत। यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही मोदींनी मागे टाकलंय। बायडन यांचे 7,03,000 सबस्क्रायबर आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।